महाराष्ट्र मित्रांनो, सुरुवातीलाच महत्वाची बातमी. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून शरद पवारांनी अखेर आपला पहिला डाव केला उघड. शरद पवारच महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठे किंग. अजित पवार गटातील 35च्या 35 आमदार शरद पवारांच्या ताब्यात. जय पवार, रोहित पवारांच्या नंतर आला त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या बड्या नेत्यांवरती संशय. अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या नंतर अपघात की घातपात यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी मास्टरमाइंड गेम खेळत अखेर अजित पवार गटातील त्या 4 बड्या नेत्यांना दिलाय सगळ्यात मोठा धमका. तर देशाच्या राजकारणाला हादरवून टाकणारे सगळ्यात मोठे पुरावे रोहित पवारांनी मांडले समोर. नेमकं काय घडलंय पडद्याच्या पाठीमागे जाणून घेऊया. देशाच्या राजकारणातील ही सगळ्यात मोठी घडामोड महाराष्ट्रामधून येते. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांच्या अपघाताचं सगळीकडेच राजकारण केलं गेलं दिसतंय. परंतु रोहित पवार यांनी मात्र राजकारण न करता आपल्या काकांच्या घातपाताचा जो संशय आहे तो 100% खरा ठरवला आहे. दुसरीकडे शरद पवारच या सगळ्यांतून पुढे येताना दिसत आहेत. शरद पवारांच्या दिल्ली येथील निवासस्थानी रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेणं, शरद पवार आतापर्यंत रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेचे स्टेटमेंट न देणं आणि अजित पवार गटातील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, त्याचवेळी छगन भुजबळ आणि मुंडे या 4 बड्या नेत्यांनी या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विलीनीकरणावरती गप्प बसणं, या सगळ्या मोठ्या घडामोडी महाराष्ट्राला वेगळ्या दिशेने घेऊन जात आहेत. अजितदादा पवार यांचे पुत्र असणारे जय पवार यांनी सगळ्यात मोठा खुलासा केला आहे. रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेच्या नंतर जय पवार यांनी देखील सगळ्यात मोठा संशय त्याच नेत्यांवरती व्यक्त केला आहे जो रोहित पवारांना दावा करायचा आहे. रोहित पवारांना दाखवायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विलीनीकरण होण्याच्या अगोदरच, अजितदादा पवार यांच्या अपघाताच्या अगोदरच अजितदादांना हे 4 नेते खटकत होते आणि अजितदादा या 4 नेत्यांना खटकत होते. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण होण्याच्या अगोदरच या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतल्या अजितदादा पवारांच्या गटातील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि मुंडे यांच्यावरती ईडीच्या कारवाई सुरू होत्या. त्या कारवाई थांबाव्या यासाठी सत्तेसोबत आपण राहावं, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण करू नये अशी इच्छा या नेत्यांची होती. परंतु अजितदादांच्या मनात काहीतरी नवीन चाललं होतं की शेवटच्या काही कालावधीमध्ये आपण शरद पवारांची साथ सोडायची नाही असं त्यांना वाटायचं. म्हणून त्यांनी या नेत्यांना बाजूला सारून आपण सगळ्यांना सोबत घेऊन, आपल्या संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलीनीकरण करावं अशी शेवटची इच्छा अजित पवारांची होती आणि ती शेवटची इच्छा अखेर शेवटपर्यंत अशीच राहिल्याचं जाणवत आहे. परंतु मित्रांनो, इकडे मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांनी दादांचा अपघात झाल्याच्या नंतर लगेचच पत्रकार परिषद घेतली आणि महाराष्ट्राला सांगितलं की दादांचा अपघात नाही, घातपात नाही, तो अपघात आहे. परंतु यातून ज्यांनी जे घ्यायचं ते घेतलं, रोहित पवारांनी सुद्धा ते घ्यायचं ते घेतलं आणि रोहित पवार आपल्या कामाला लागल्याचं समजतंय. पवारांनी मीडिया समोर वेगळं सांगितलं आणि पवारांनी आतमधून वेगळाच गेम करायला सुरुवात केली. अजितदादांचे मारेकरी वेगळेच आहेत असं म्हणत शरद पवारांनी रोहित पवारांना पुढे केलं आणि अतिशय तपास वेगाने करण्यासाठी रोहित पवार वारंवार पत्रकार परिषदा घेत आहेत. याला 100% पाठिंबा शरद पवारांचा असणार, यात कोणत्याही प्रकारचं दुमत असणार नाही. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी घडत असताना शरद पवारांनी मात्र आपण शांत स्थितप्रज्ञ राहून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील जवळजवळ 35 ते 40 आमदारांना आपल्या बाजूने वळवण्यात शरद पवारांनी मोठं यश मिळवलंय आणि हा तगडा झटका या 4 बड्या नेत्यांना दिसतोय. कारण की जर सगळेच आमदार जर शरद पवारांच्या ताब्यात जातील तर आपलं काय होणार? आपले जे मनसुबे आहेत सत्ता स्थापन करायची, सत्तेच्या ठिकाणी राहायचं आणि संपूर्ण पक्ष आपण चालवायचा हे या नेत्यांना वाटतंय. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं घर एकत्र यावं या नेत्यांना मुळीच वाटत नाही. मग शरद पवारांनी आतून आपली गेम खेळली आणि सुनीत्रा पवार यांच्या पाठिंब्यासाठी या सगळ्या आमदारांनी आपल्या सह्या केल्या. सुनीत्रा पवारांना उपमुख्यमंत्री केलं, राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि आता संपूर्ण पक्षाचं विलीनीकरण होऊन शरद पवारांच्या हाती संपूर्ण पक्ष जाणार हे आता जवळजवळ निश्चित बनतंय.
आणि या 4 नेत्यांना मात्र आपली पक्षातून हकालपट्टी होते काय असं त्यांना आतापासूनच वाटायला लागलंय. दुसरीकडे रोहित पवारांनी आता खूप मोठे मनसुबे उधळत ज्या लोकांनी दादांना घातपात करण्याचा संशय आलाय त्या सगळ्या नेत्यांना रोहित पवारांनी आता उघडं पाडायला सुरुवात केली आहे. असे बरेच नेते महाराष्ट्रामध्ये आहेत असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय. त्यामुळे नेमकं काय घडलंय हे आगामी काळात समजेलच. परंतु सध्या तरी मित्रांनो अजित पवारांचा घातपात झालाय हे रोहित पवारांनी स्पष्टपणे म्हटलंय. वैमानिक असेल, विशाल कंपनी असेल, या सगळ्यांवरती अजितदादांचे थेट आरोप आहेत. त्यांची नावं घेतलीत त्यामुळे ही नावं रोहित पवारांना खडकत आहेत. तेव्हा दादांचा घातपात विमान कंपनी, पायलट यांनी मिळून केल्याचं सध्या तरी वाटतंय. आपणास काय वाटतंय आपण प्रतिक्रिया द्या. धन्यवाद.